अरे कोण आहे रे तिकडे? भावड्या, अरे पाणी आण. अरे काम आपणच करावा वावरातले. आलो. का बाबा, काय झालं तुम्हाला? काय गडबड आहे? नाही भाऊ, काय झालं? अरे आज आपली वावर असते ना, दुसऱ्याच्या वावरात जायची गरज नव्हती. ते बोलला ना किती. अहो आपले वावर आहे ना, मग आपले वावर गेले कुठे? अरे काय ते गेले सरकारच्या ताब्यात. सगळे कोण देते आपल्याला? हे दुसऱ्याच्या वावरातले कापून आणलं का होत बसतात शिवाय दिलं पाहिजे. बाबा तुम्हाला एक न्यूज कळाली नसेल. बसा खाली बसा तुम्ही. काय अहो, कर आता दुसऱ्याच्या वावरात जायचीच गरज नाही बाबा आपल्याला. अहो तुम्हाला माहित नाही का? बाबा आता रडायची गरज नाही आपल्याला. आपल्या जमिनी सगळ्या मिळाल्या आपल्याला. काय खरंय? राख हयात गेली माझी समधी जमिनी मिळवता मिळवता. बाबा तुम्हाला माहित नाही. हे बघा, आकारी पीडित जमिनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा निर्णय महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आबा हे बघा ना. आणि त्याचबरोबर जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणातील पाण्याचं पूजन करून डाव्या आणि उजव्या कालव्यांना महसूल तथा पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाण्या सोडण्यात आलं. म्हणजे आपला भाग पाण्याखाली सुद्धा आला. अरे अरे मी म्हणत होतो, माझ्या मनात विश्वास होता. अरे ज्या माणसाच्या नावात राधा आणि कृष्ण दोन्ही बने ना, तो असा शेतकऱ्यांना मोकळा निराधार नाही सोडणार. कसा सोडे ना बा. नाही बरोबर, खरंच आहे. माझा विश्वास नव्हता, पण आता तू जे सांगितलं ते खरंच आहे. पिढ्याने पिढ्या चालत आलेला निर्णय आपल्या साहेबांनी असा खाटक्यान दिवशी सोडवलं म्हणजे काय सोपं आहे का बा? नाही बरोबर साहेब खरंच तुमचे आभार. माझ्या बापाच्या डोळ्यातले आसरू तुम्ही खरंच पुसले. खरंच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, माझ्या प्रत्येकच शेतकरी बापाच्या डोळ्यातून निघणारा आसवाचा प्रत्येकच थेंब आज सांगत होता, तुम्ही फक्त शेतीच नाही हो, आमच्या बापाच्या कष्टाची आयुष्यभराची जमापुंजी आज त्यांच्या स्वाधीन केली.